आज मम्मी चिकन बिर्याणी बनव। चला तर चिकन बिर्याणीसाठी आपण पहिला मी अर्धा किलो चिकन घेतला आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलंय। चिकनला मॅरिनेट करून घेऊया। मॅरिनेशनसाठी आपण एक 5 ते 6 कांदे मी तळून घेतलेले आहेत, काश्मीरी लाल मिरची, 2 ते 3 चमचे धणा जिरा पावडर, 2 चमचे हळद, 3 ते 4 उभ्या चिरलेल्या मिरच्या, चवीनुसार मीठ, पुदिनाची पानं चिरून घ्यायची आहेत थोडी अशी हातावर परत, अर्धी वाटी दही, 3 चमचे आपण बिर्याणी मसाला ऍड करूया। आता हे पण छान एकत्र करून घेऊया। आपण याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ऍड करणार आहोत आणि 3 ते 4 चमचे तूप ऍड करायचे। हे 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। आपण आता तांदूळ शिजवून घेऊया। त्यासाठी मी पाणी ठेवले उकळायला। त्यात आपण जिरं, दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग, काळी मिरी आणि 2 ते 3 वेलची टाकणार आहोत। चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आणि 2 ते 3 चमचे तूप ऍड करणार आहोत। अर्धा लिंबू पिळायचा आहे पाण्यामध्ये। भात छान पांढरा आणि सुटसुटीत होतो। पाणी उकळले आपण आता ह्याच्यामध्ये बिर्याणीचा तांदूळ ऍड करणार आहोत, जो मी धुवून 10 ते 15 मिनिटं पाण्यात भिजत घातला होता। आता ह्याला आपण 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे। आपला भात सुद्धा रेडी आहे, 70 ते 80% आपण ह्याला शिजवलंय। आता आपण ह्याला काढून घेऊया आणि निथळत ठेवूया। कुकर ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल आणि तूप ऍड करायचं आहे। तेल तापल्यावरती आपण त्याच्यामध्ये जिरे ऍड करूया थोडंसं। आता आपण याच्यामध्ये मॅरिनेटेड आपलं चिकन ऍड करूया। चिकन आता आपण एक मस्त 10 ते 15 मिनिटं आपण ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे। 2 बारीक चिरलेले टोमॅटो आणि 2 बटाट्याच्या फोडी मी अशा तेलात तळून घेतलेल्या आहेत अर्धकच्च्या अशा। आता आपण ह्याला झाकण देऊन एक 10 मिनिटं शिजवून घेऊया। आता आपण ह्याला कोळशाची फ्लेम देऊया, झाकून ठेवूया। हे जे आपण ग्रेव्ही सुटलेली बघतोय ते आता आपण छान परतून सुकवून घ्यायची आहे। आता गॅस लो करून आपण याच्यावरती भाताचा थर लावून घेऊया। भात व्यवस्थित लावून घेतलेला आहे, त्याच्यावरून 2 चमचे तूप घालायचे, फूड कलर ऍड करायचा आहे, तळलेला कांदा वरून आपण ऍड करून घेऊया, पुदिनाची पानं ऍड करायची आहेत आणि कोथिंबीर। आपण कुकरला झाकण देऊन स्लो वरती एक शिट्टी काढून घ्यायची आहे। तयार आहे आपली चिकन बिर्याणी। नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही बनवलेला बिर्याणीचा फोटो आमच्या कमेंट बॉक्समध्ये ऍड करा। धन्यवाद। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।